नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वृक्षतोडी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार या मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. यंदा पहिल्यांदाच अधिवेशन दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सतीश पाटील आणि विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांची नावे दिली गेली आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर मनमानी आणि भ्रष्ट कारभार चालवत असल्याचा आरोप केलाय. लोकशाहीला तडा जाणारे निर्णय, हजारो कोटींचे भ्रष्टाचार तसेच शेतकरी कामगारांच्या योजना बंद पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भास्कर जाधव यांनी पारंपरिक चहापाण्यावर बहिष्कार करून सरकारवर लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते पदाची दोन्ही पदे रिक्त ठेवणे हा घटनेचा अवमान असल्याचं त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेता हे बाबासाहेबांनी दिलेले संवैधानिक पद असून 10% सदस्य संख्येची अट असल्याचा सरकारी दावा खोटा असल्याचं त्यांनी प्रधान सचिवांच्या पत्राचा दाखला देत स्पष्ट केलं आहे. लोकांचे प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेते पदावर सवाल करत आहेत. आधी संख्या कमवा, मग विरोधी पक्षनेते पद मागा. विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्यांना आम्ही गांभीर्याने घेऊ. विरोधक सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आनंद मानतात, पायऱ्यावरच स्टंट करण्यात धन्यता मानतात, असं टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत. नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना शासनाची नियुक्ती नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्यरित्या केला. तसेच प्रकल्पातील काही निर्णयांमध्ये अनियमितता झाल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिवेशनात चर्चेत येणार आहे. माहितीचे वचनानुसार महिलांना मासिक 2100 रुपये देण्याची योजना होती, परंतु सध्या लाभार्थींना फक्त 1500 रुपये मिळतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की लाडक्या बहिणींच्या योजनेत भविष्यात निधी वाढवण्याची शक्यता आहे, परंतु सध्या अतिरिक्त आर्थिक मदत उपलब्ध होणार नाही. सरकार योग्य वेळ निर्णय घेईल असं फडणवीस म्हणाले. देशातील मोठ्या लो कॉस्ट एअरलाईन इंडिगोमध्ये गेल्या आठवड्यातील गोंधळामुळे लाखो प्रवासी अडकले. मात्र कंपनीकडून आता कामकाज सुधारलं असल्याचा दावा करण्यात आलाय. रविवारी इंडिगोच्या 1650 विमानांचे उड्डाण झाली. तसेच रद्द आणि विलंब झालेल्या तिकिटांचा परतावा सुरू असून आतापर्यंत 610 कोटी रुपये देण्यात आलेत. 3000हून अधिक बॅग प्रवाशांना परत दिल्या गेल्या आहेत. मुंबईत मराठी शाळांवर येणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने 14 डिसेंबर रोजी विशेष परिषदेचं आयोजन केलं आहे. परिषदेत मुंबईतील मराठी शाळा वाचवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांना या परिषदेचे निमंत्रण दिलं आहे. पुणे पोलीस दलातील अंतर्गत वादातून यवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निखिल रणदिवे 5 डिसेंबर पासून बेपत्ता आहेत. कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितल्यानंतर शोध मोहीम गतिमान झाली असून त्यांच्या शोधासाठी 5 पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अंधेरी पश्चिम येथील यारी रोड परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. आरोपानुसार चित्रपटाच्या नावाखाली राजस्थानमधील एका डॉक्टराची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नाशिकमधील सप्तशृंगी गणपती पॉइंट जवळ गडावरून इनोव्हा कार दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. अपघातात कारमधील 5 जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे कांद्यांनी भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळल्याची घटना घडली. या ट्रॅक्टरवर खेळत असलेली 3 लहान मुलंही ट्रॉलीसोबत विहिरीत कोसळली. त्यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आले असून 2 बालिकांचा शोध गावकरी आणि साक्री पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर सुरू होता. पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं आहे. मुंडव्यातील 40 एकर जमीन घोटाळ्यात मुख्य आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणात बावधन पोलिसांनी दुय्यम निबंधक रवींद्र तारूला भोरमधील घरातून अटक केली आहे. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित वादग्रस्त जमीन व्यवहाराचा दस्त नियमबाह्य रीतीने करणाऱ्या तारूला याच्यावर ही कारवाई झाली आहे. गोव्याच्या अर्पोआ गावातील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या प्रकरणी सरकारने कारवाई केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की प्राथमिक तपासात असे दिसून आले की यात इलेक्ट्रिक फटाके पेटवण्यात आले होते, ज्यामुळे ही आग लागली. आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना लवकरच अटक होऊ शकते. तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच सरकारने रोमिओ लेनवरील दुसरा क्लब सील केला असून कोणत्याही बेकायदेशीर नाईट क्लबला प्रोत्साहन देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
राज्यातील तापमान आता खाली सरकण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवतोय, तर दुपारी थोडे उबदार वातावरण आहे. मुंबई पुण्यातही हलका गारवा जाणवू लागला असून पुणेकरांना स्वेटर व जॅकेट्स परिधान करावे लागणार आहेत. राज्यातील इतर भागांमध्येही तापमान कमी झाल्यामुळे हुडहुडी वाढणार आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचं अधिकृतपणे जाहीर केलंय. लग्नाच्या एका दिवसाआधी स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र यानंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यात भांडण झाल्याचा दावाही सोशल मीडियाद्वारे करण्यात आला. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांकडून लग्न का मोडलं याचं कारण अधिकृत सांगितलेलं नसलं तरी पलाश मुच्छलच्या दुसऱ्या अफेअरमुळे स्मृतीसोबत लग्न मोडल्याचं बोललं जात आहे. भारताने 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 जिंकली आणि आता त्यांचा फोकस दक्षिण आफ्रिका विरुद्ध 5 सामन्यांच्या T20 मालिकेकडे आहे. मालिकेचा पहिला सामना 9 डिसेंबरला कटकमधील बारामती मैदानावर होईल. भारताची टीम एक दिवसीय यशानंतर T20 मालिकेतही विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. सर्वांचं लक्ष लागून असलेल्या बिग बॉस सीझन 19चा ग्रँड फिनाले अखेर पार पडला आणि या सीझनचा विजेता गौरव खन्ना ठरला. गौरवने आपल्या शांत, समंजस आणि बुद्धिमान खेळाच्या जोरावर घरातील स्पर्धकांना मागे टाकत बिग बॉस 19ची ट्रॉफी आणि 50 लाखांचं बक्षीस आपल्या नावावर केलं. उपविजेतेपद फरहाना भट हिने मिळवलं, तर मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरे तिसऱ्या स्थानावर राहिला. या सीझनमध्ये टॉप 5 मध्ये स्थान मिळवणारे स्पर्धक होते गौरव खन्ना, फरहाना भट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तानिया मित्तल. बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांचा आज 90वा वाढदिवस आहे. त्यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं होतं. देओल कुटुंबीय आज त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलने वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदा हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली असून काही फोटोही पोस्ट केलेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.